महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। अखेर पेनमधील त्या आदिवासी वाड्यातील आदिवासींना मतदान नोंदणीसह इतर सुविधांची उगवली पहाट। प्रजासत्ताक दिनाचे आंदोलन तात्पुरते स्थगित। पेन प्रतिनिधी किरण बांधनकर। पेन तालुक्यातील 5 आदिवासी वाड्यात गेली 75 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानासह मूलभूत सुविधांपासून वंचित असणाऱ्या आदिवासी वाड्यांना सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या आंदोलनाने न्याय मिळणार आहे। ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने केलेल्या आंदोलनाच्या झटक्याने शासनाला जाग आली असून मतदार नोंदणी करण्यासह जलजीवन मिशन मधील पाणी पुरवठा योजनेस प्रारंभ करण्यात आला असल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। दरम्यान प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय धडकून आदिवासींच्या हस्ते गजवंदन करणार असल्याचा इशारा 13 जानेवारी रोजी पेन पंचायत समितीवर हजारो आदिवासींनी काढलेल्या मोर्चा दरम्यान दिला होता। याची दखल घेत प्रशासनाकडून तात्काळ कारवाई सुरू करण्यात आली असल्याने दिनांक 26 जानेवारीच्या रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे। रायगड जिल्ह्यामधील पेन तालुक्यातील तांबडी, काजूची वाडी, खवसावाडी, केळीची वाडी आणि उंबरमाळ या 5 आदिवासी वाड्यातील आदिवासी बांधवांनी 75 वर्षात एकदाही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केलेले नाही। त्यांना भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा संविधानिक हक्कही बजावता आलेला नाही। त्यामुळे त्यांचा विकास खुंटला असून या आदिवासी बांधवांना रस्ता, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध झालेल्या नाहीत। या सर्वांचा निषेध म्हणूनच सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी पेन पंचायत समिती कार्यालयावर 5ही आदिवासी वाड्यातील आदिवासी बांधवांनी निषेध मोर्चा आणून आम्ही आदिवासी भारताचे नागरिक नाहीत का असा सवाल प्रशासनाला विचारत 26 जानेवारी पर्यंत मतदार नोंदणी व इतर 5 मागण्यांवर कारवाई न झाल्यास रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रजासत्ताक दिन धडकणार असल्याचा इशारा ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी कळवले होते। या आंदोलनाची दखल घेत उंबरमाळ, तांबडी, कसावाडी, काजूची वाडी, केळीची वाडी या 5ही वाड्यांमध्ये जलजीवन मिशन योजनेच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे। तर पेन तहसील कार्यालयाच्या वतीने 2 दिवसीय मतदार नोंदणी अभियान 5ही वाड्यांसाठी राबवून बुधवारी तांबडी येथे आदिवासी बांधवांची मतदार नोंदणी करून घेत त्यांना दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डही वितरित करण्यात आले। यावेळी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार दादासाहेब सोनवणे, BLD हेमलता तायडे, मंडळाधिकारी सुरेंद्र यम ठाकूर, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते राजू पाटील, सचिन पाटील, निवडणूक कारकून पंडित राठोड, पुरवठा अहवाल कारकून यतिराज गरुड, अस्मिता गावंड, नीलम म्हात्रे आदी उपस्थित होते। दरम्यान प्रशासन आपली जबाबदारी पार पाडत असल्याने दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणारा धडक मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात येत असल्याचे ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर आणि महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे यांनी प्रशासनास कळवले आहे। मोठे बेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे बेनगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।